या पृथ्वीच्या पाठीवर हजारो राजे झाले असतील, त्यांचे हजारो राज्याभिषेक देखील झाले असतील, पण 350 वर्षानंतर देखील जो राज्याभिषेक साजरा केला जातो तो माझ्या राजाचा राज्याभिषेक आहे आणि तो असा जगातला एकमेव राज्याभिषेक आहे। 6 जून 1674ला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज झाले। हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासातील एक सोनेरी क्षण होता, कारण या एका दिवसानं भारताचं महाराष्ट्राचं चित्र कायमचं पालटून टाकलं। आज या राज्याभिषेकाबद्दल फक्त ऐकलं तरी अंगावर शहारा येतो। ज्या लोकांनी हा राज्याभिषेक प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिला त्यांच्या भावना काय असतील याचा विचारच केलेला बरा। हजारो लोक या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित होते, पण त्यापैकी एका व्यक्तीनं मात्र राज्याभिषेकाचा तो प्रसंग, त्याच्या अगोदर आणि त्याच्या नंतरच्या घटना हुबेहूब जशा होत्या तशा आपल्या डायरीमध्ये नमूद करून ठेवलेल्या आहेत। ती व्यक्ती म्हणजे मुंबईच्या ईस्ट इंडिया कंपनीचा उपराज्यपाल हेनरी ऑक्झेंडन। राज्याभिषेकापूर्वी बरेच दिवस म्हणजे 13 मे 1674लाच हेनरी ऑक्झेंडन मुंबईहून रायगडाकडे जाण्यासाठी निघाला। ते राज्याभिषेकानंतर जवळजवळ 1 आठवडा हेनरी ऑक्झेंडन रायगडावरच होता। या 1 महिन्याच्या काळामध्ये रायगडावर घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख हेनरी ऑक्झेंडननं आपल्या डायरीमध्ये केला आहे। त्यापैकी राज्याभिषेकाबद्दल आहेत त्या आपण हेनरी ऑक्झेंडनच्या शब्दात आज ऐकणार आहोत। हेनरी ऑक्झेंडन हा काही फक्त राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी आलेला नव्हता, तर त्याला मुंबईकर इंग्रज आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये राजकीय आणि व्यापारी प्रकारच्या वाटाघाटी देखील करायच्या होत्या। त्याला शिवाजी महाराजांची मान्यता देखील घ्यायची होती। 13 मे 1674 रोजी हेनरी ऑक्झेंडन लिहितो, जॉर्ज रॉबिन्सन व थॉमस मायकल या माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर मी आज मुंबईहून निघून रात्री 9च्या सुमारास पोर्तुगाल चौल या गावात पोहोचलो। तिथे पोहोचल्यावर लक्षात आले की शिवाजी महाराजांच्या भीतीने या गावाच्या वेशी संध्याकाळी लगेच बंद होतात, त्यामुळे ही रात्र आम्हाला गावाबाहेरील सेंट सेबॅस्टियन चर्चमध्ये काढावी लागली। पुढे 19 मे 1674ला हेनरी लिहितो, आज आम्ही रायगडाच्या दिशेने प्रवास चालू केला आणि रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचाड या गावी पोहोचलो। तिथे गेल्यावर लक्षात आले की शिवाजी महाराज भवानी देवीच्या दर्शनासाठी प्रतापगडावर गेले आहेत। शिवाजी महाराज परत येईपर्यंत आम्हाला रायगडावर चढण्याची परवानगी नाकारण्यात आली। 21 आणि 22 मे 1674ला हेनरी लिहितो, आज आम्ही निराजी पंडितांची भेट घेतली। आम्हाला समजले की महाराज प्रतापगडाहून परत आले आहेत, त्यामुळे आम्हाला रायरीच्या किल्ल्यावर चढण्याची परवानगी देण्यात आली। महाराजांनी किल्ल्यावर आमची राहण्याची व्यवस्था केली होती। दुपारी 3 वाजता आम्ही पाचाड सोडले, तर सूर्यास्ताच्या वेळी आम्ही गडावर पोहोचलो। अतिशय दुर्गम असलेल्या या किल्ल्याच्या कलात्मकतेपेक्षा त्याच्या भक्कमतेवर जास्त लक्ष देण्यात आले आहे। याला लाभलेल्या निसर्गामुळे हा किल्ला अजूनच भक्कम बनला आहे। गडावरील कुणीतरी फितूर सामील असल्याशिवाय हा किल्ला कुणालाही जिंकता येणार नाही। गडावरील आमचे निवासस्थान महाराजांच्या निवासस्थानापासून 1 मैल अंतरावर होते। खालची गैरसोय आणि कडक ऊन यामुळे या घरी आल्यानंतर हायसे वाटले। 26 मे 1674 रोजी हेनरी लिहितो, आज निराजी पंडित यांच्या मदतीने आम्ही राजांची भेट घेतली। आपल्या राज्याभिषेकासंबंधीच्या लग्न आणि इतर गोष्टीमध्ये गुंतलेले असतानाही त्यांनी आम्हाला भेट दिली। कंपनीने शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी राजा या दोघांच्यासाठी पाठवलेला नजराना मी त्यांना सादर केला। शिवाजी राजांनी तो आदरपूर्वक स्वीकारला व म्हणाले, आता तह झाला आहे तेव्हा तुम्ही खुशाल बिंदोक व्यापार करा। यावर पर्शिया आणि इतर राज्यात मिळणाऱ्या सवलती या राज्यात देखील मिळाव्या अशी विनंती मी त्यांना केली। यावर मोरोपंतांचा हवाला देऊन मोरोपंतांशी चर्चा करून तह पूर्ण करून घ्या असे सांगून महाराज व त्यांचा पुत्र दोघेही उठून महालात निघून गेले। यावेळी मी शिवाजी राजांना मुंबईहून आणलेली दरबारी खुर्ची देखील भेट दिली। 29 मे 1674 रोजी हेनरी लिहितो, आज हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे महाराजांची तुला करण्यात आली। त्यासाठी 16,000 होन इतके द्रव्य लागले। याच्यामध्ये काही आणखी हजारांची भर घालून हे द्रव्य राज्याभिषेकानंतर ब्राह्मणांच्या मध्ये वाटण्यात येणार आहे, जे आजूबाजूच्या प्रदेशातून राज्याभिषेकाच्या कार्यक्रमासाठी येथे एकत्र आले आहेत। यानंतर महत्त्वाचा उल्लेख येतो 5 जून 1674ला। या दिवशी हेनरी लिहितो, आज निराजी पंडितांनी माझ्यापर्यंत संदेश पाठवला की उद्या सकाळी 7 ते 8च्या दरम्यान राजे शिवाजी सिंहासनावर आरूढ होणार आहेत आणि मी तेथे स्वतः उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केल्यास त्यांना आनंदच होईल। राजासमोर मोकळ्या हाताने राहणे बरे दिसणार नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी एक छोटासा नजराना देखील मी तयार ठेवला। मी निराजी पंडितांना संदेश दिला की मी उद्या ठरलेल्या वेळेत दरबारात हजर राहीन। आता पाहू की 6 जून 1674 म्हणजे प्रत्यक्ष राज्याभिषेकाच्या दिवशी हेनरी काय लिहितो।
तर त्या दिवशी हेनरी लिहितो, सकाळी 7 ते 8च्या सुमारास मी राजांच्या दरबारात हजर झालो आणि पाहिलं की महाराज एका भव्य अशा सुंदर सिंहासनावर विराजमान झाले आहेत आणि सर्व महत्त्वाचे सरदार अत्यंत उंची पोशाखामध्ये दोन्ही बाजूला उभे आहेत. त्यांचा पुत्र संभाजी राजा, मोरो पंडित आणि इतर ब्राह्मण सरदार सिंहासनाच्या बाजूच्या उंचवट्यावर बसले आहेत. बाकी सैन्यातील अधिकारी देखील अत्यंत अदबीने उभे होते. मी काही अंतरावरून महाराजांना मुजरा केला आणि नारायण शेणवी या आमच्या दुभाषाने आमच्या वतीने हिऱ्याची अंगठी नजराना म्हणून महाराजांना सादर केली. त्यांनी आमच्याकडे पाहिले व आम्हाला सिंहासनाजवळ येण्याची आज्ञा केली. तिथे मी काही काळ थांबलो तेव्हा मी पाहिलं की सिंहासनाच्या दोन्ही बाजूला भाल्याच्या टोकावर ध्वज आणि राजचिन्हे अत्यंत डौलाने मिरवताना दिसत होती. उजव्या हाताला 2 मोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एक मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती. राजवाड्याच्या दाराशी आम्ही परत आलो. तो 2 लहान हत्ती दरवाजेच्या दोन्ही बाजूला उभे केलेले असून 2 सुंदर पांढरे घोडे शृंगारून आणलेले दिसत होते. गडाचा मार्ग इतका बिकट होता हे ध्यानात घेता हे पशु वर कोठून आले याचा आम्हाला विचारच करवेना. हेनरी ऑक्झेंडननं राज्याभिषेकाचं वर्णन या प्रकारे करून ठेवलंय. हेनरी ऑक्झेंडन जसा राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होता, त्यानं डोळ्यांनी पाहिलं होतं, तसंच आणखी एका व्यक्तीनं हा राज्याभिषेक डोळ्यांनी पाहिला होता आणि त्याचं वर्णन त्यानं पुढच्या काही वर्षानंतर करून ठेवलं होतं. ती व्यक्ती म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद. आपल्या सभासद बखर नावाच्या महत्त्वाच्या ग्रंथात कृष्णाजी लिहितात, छत्र जडावाचे मोतीलक झालरीचे करून मस्तकावर धरिले, छत्रपती असे नाव चालवले, कागदोपत्री स्वस्तिश्रीक्षक सिंहासनावर बसले, त्या दिवसापासून नियत चालवला. 50 सहस्त्र ब्राह्मण वैदिक मिळाले. या वेगळे तपोनिधी व सत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, योगी, जंगम, नाना जाती मिळाले. तितक्यास 4 मास मिष्टान्न उल्के चालवले. निरोप देता पाहून द्रव्य, अलंकार, भूषणे, वस्त्रे अमर्याद दिली. गागा भट्ट मुख्य अध्वर्यू त्यास अपरिमित द्रव्य दिले. संपूर्ण खर्चाची संख्या 1,42,00,000 होऊन झाले. अष्टप्रधानास लक्ष होऊन बक्षीस दर आसामीस, त्याखेरीज एक हत्ती, घोडा, वस्त्रे, अलंकार असे देणे दिले. याप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. या योगी सर्व पृथ्वीवर म्लेंच बादशाह, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. मराठा पातशाह छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. या एकाच शेवटच्या ओळीत संपूर्ण राज्याभिषेकाचं मर्म, त्याचं महत्त्व, त्याचं इतिहासातील स्थान कृष्णाजी अनंत सभासदांनी अधोरेखित करून ठेवलेलं आहे. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेल्या हेनरी ऑक्झेंडनच्या नोंदी इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी या ग्रंथामध्ये संपादित केलेल्या आहेत. त्याचबरोबर सभासद यांनी केलेलं वर्णन सभासद बखरमध्ये उपलब्ध आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा. व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हे सत्य पोहोचवा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.